पुढे बातमी पालघरमधून. पालघरच्या डहाणूमध्ये धर्मांतराचा प्रकार उघडकीला आलाय. दोन सख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं अश्लील चित्रीकरण केल्याचा आरोप पीडित तरुणींनी केलाय आणि या प्रकरणामध्ये डहाणू पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी अद्यापही मोकाटच आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चित्रा वाघ यांनी डहाणूतल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि फूस लावून पालघरच्या अनेक मुलींना लंडन इथं नेलं जात असल्याचा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. या प्रकरणामध्ये आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आता मागणी त्यांनी केली आहे. आरोपीचं घर हे अनधिकृत असल्यानं बुलडोझर चालवला जाणार असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. याच्यामध्ये विक्टिम आहे रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत. ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेला आहे. आरोपी लवकरात लवकर मिळून येईल. 18 वर्षाच्या वरच्या मुली, सज्ञान मुली ज्याला आपण म्हणतो, या मुलींचा स्टुडंट विजा काढून त्यांना थेट लंडनला घेऊन जाण्यात जात आहे. असे 4 परिवार मागच्या अर्ध्या तासामध्ये मला येऊन भेटले. ज्याने या 2 मुलींवरती अत्याचार केला त्याचं घर सुद्धा इल्लीगल आहे आणि ते घर तोडल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही.